कसे आहात? आनंदात? आनंदात ना? हा, चला. तर आपण एक उपक्रम घेणार आहोत. त्या उपक्रमाचं नाव आहे आनंदी भावना व दुःखी भावना. तर आपल्याला खेळ वगैरे आवडतो ना? गाणे म्हणायला आवडतात, कृती करायला आवडते. तर एक काम करू, आपण सर्वजण जागेवर उभे व्हा. आपण एक छान असं गीत घेऊ. चला, माझ्या बरोबर तुम्हाला म्हणायचं आहे, ठीक आहे? स्वर्गात आकाश गंगा, स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. खूप छान, खूप छान केले. बसा आता आपल्या जागेवर. तर आपल्याला आनंद झाला ना? आनंद झाला तर कसं वाटते आपल्याला? खूप छान वाटते. आणि आपल्या भावना दुखल्या, आपल्याला छान नाही वाटलं तर आपण काय म्हणतो? आपण दुःखी झालो असं म्हणतो. बरोबर आहे? तर आपण एक काम करू, आता आपल्याला ही कृती घ्यायला आपल्याला गट पाडायची आहेत. 2-2च्या जोड्या करू आपण, ठीक आहे? जसे बसले आहेत तशाच. ही एक जोडी, ही एक, दोघे जे आहेत ती आपली जोडी झाली. तर आता एक काम करा, तुमच्याकडे वर्ग तिसरीची पुस्तिका आहे. त्या पुस्तिकेमधलं पान क्रमांक 8 काढा. त्यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे, मारियाला केक आवडतो. ती गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला वाचायची आहे. बघा, वाचा, पूर्ण गोष्ट वाचायची आहे. पान क्रमांक 8, मारियाला केक आवडतो. आता तुम्हाला 2 प्रश्न देतो. त्या 2 प्रश्नावर तुमचे जे जोडीदार आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला काय करायची आहे? चर्चा करायची आहे. तर मारियाला आनंद केव्हा झाला, तिला दुःख केव्हा झाले, या प्रश्नांवर तुम्हाला आपल्या जोडीदारांसोबत चर्चा करायची आहे. आता एक एक जोडी येऊन इथं काय चर्चा केली ते सर्वांना सांगायचं आहे. या, तुमची जोडी आहे. केक मिळाल्यावर खूप आनंद झाला. परत तिला दुःख केव्हा झाला असेल तर तिने आपल्या हिस्साचा केक तर अगोदर खाऊन घेतलं. मग तिच्या भावाचा हिस्सा ती मागायला गेली तर तो भाऊ देण्यास नकार दिला. परंतु त्याची आणवी जेव्हा समजूत घातली तर तिचा भाऊ एक तुकडा द्यायला तयार झाला. तर कसा बसा जो तुकडा दिला ती खाणार होती. ती घेऊन तो तुकडा बाल्कनीमध्ये गेली. तेव्हा कावळा आला आणि तिच्या हातातला तो तुकडा सुद्धा घेऊन गेला. त्यामुळे तिला परत दुःख झालं. खूप छान, खूप छान. बसा, तुम्ही या, तुमची जोडी या. सर, मारियाला आनंद जेव्हा स्वतःचा केक खाऊन टाकला, त्याच्यानंतर आईने जेव्हा भावाला सांगितले की तिला थोडासा केक दे, तेव्हा खूप जास्त आनंद झाला. खूप जास्त आनंद झाला. आणि दुःख केव्हा झाले सर, हा सांगतो मला. सांगा, दुःख केव्हा झालं असेल, तिला दुःख केव्हा झालं असेल? भावानं तिला दिलाच नाही, तो तुकडा घेऊन दुसऱ्या रूम मध्ये पळाला, इकडून फिरायला तिकडून फिरायला, नंतर दुःख झालं म्हणून खूप दुःख झाला. हो का? बरं, दुसऱ्यांना विचारू बरं काय झालं असेल तर. हा, आता तुम्ही बसा.
हा तुम्ही सांगा, तिला दुःख केव्हा झाले असेल? जेव्हा कावड्याने तिच्या हातातला केक घेऊन गेला तेव्हा तिला दुःख झालं. अच्छा, खूप छान. जा, हा तुम्ही पण सांगा, सांगायचं आहे काही? हा बोला बोला. मारिया नाही का सर, हम्म. मला या माझ्या मित्रासारखा प्रति वाटते. अच्छा, दुसऱ्याचा भेटला हा. तर मस्त खुशी, हा. आपला गेला हा. तर दुःख. दुःख, हा बरोबर आहे. आनंद केव्हा होतो आणि दुःख केव्हा होतो? तर आता एक काम करायचं आहे तुम्हाला. कावड्याने केकचा तुकडा नेल्यानंतर काय झाले असेल असे तुम्हाला वाटते? याविषयी परत काही कोणाला बोलायचं आहे का? हा बोला. हा हा, यांना बोलायचं आहे. हा बोला. जेव्हा कावळ्याने मारियाच्या हातातून जेव्हा तुकडा घेऊन गेला त्यावेळेस त्याच्या डोक्यातून तो तुकडा खाली पडला असेल तर त्याला नाही मिळाला आणि मला पण नाही मिळाला. अच्छा, त्याच्यामुळे सुद्धा दुःख होऊ शकते तिला. बर. हा ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. त्यानंतर आता आपण एक कृती करूया. चला, पान क्रमांक 9 काढा आणि ती सुद्धा तुम्हाला जोडीमध्ये करायची आहे. पहिलं वैयक्तिक करायचं आणि आपल्या जोडीदाराला दाखवायचं. तर विचार करूया, ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये एक दुःखी चेहरा आणि एक आनंदी चेहरा दिलेला आहे. तर ते मुद्दे वाचायचे आहेत तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटते ते तिथं नमूद करायचं आहे. दुःखी चेहरा आणि हसरा चेहरा. आता बघा, पुढील सूचना तुमच्यासाठी आहे. आता जी तुम्ही कृती केली ती कृती आपला जो मित्र आहे, तुमचा जोडीदार आहे, त्याला दाखवा आणि त्याविषयी चर्चा करा दोघे. जोडीमध्ये आपण त्याचं या ठिकाणी सादरीकरण करा की आपल्या जो मित्र आहे तुमचा जोडीदार, त्याच्या काय भावना आहेत, तो दुःखी केव्हा होतो, तो आनंदी केव्हा होतो, याविषयी. खेळात हरल्यावर संघातील सहकार्यावर ओरडणे, यामध्ये दुःख होतो आपल्याला. आपल्या पालकांना घरच्या कामात मदत करणे, आनंद निर्माण होतो चेहऱ्यावर. चूक झाल्यावर खोटे बोलणे, दुःखी मन दुखतं त्याच्यामुळे. उद्धट बोलणे, याच्यामध्ये सुद्धा दुःख होत आहे. आजारी मित्राला भेटायला जाणे, आनंद वाटतो कारण आपण त्याची विचारपूस करत आहोत इथे. त्याच्यामुळे गणिताची उदाहरणे सोडवता न आलेल्या मित्राची टिंगल करणे, त्याची टिंगल करू नये म्हणून दुःख होतो. जेवायचा डब्बा आणायला विसरलेल्या वर्गमित्राला सोबत जेवायला घेणे, त्यावेळेस खूप आनंद होतो. खूप रागावलेले असतानाही नम्रपणे बोलणे, त्यावेळेस सुद्धा खूप आनंद होतो. खूप छान. परत कुणाला काही खेळात हरल्यानंतर संघातील सहकार्यावर ओरडणे याविषयी तुमचा गट बोला. खेळ मला. अच्छा, ठीक आहे, बसा. तर या सगळ्या कृतीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल, हा ती प्रवृत्ती बरोबर नाही. हा, दुःख होते. तर आनंद केव्हा होतो आणि दुःख केव्हा होतो हे तुम्हाला आता समजलेलं आहे की चूक झाल्यावर खोटं बोलणं काय होतं, आपल्याला दुःख होतो, कारण जे खरं आहे ते आपण बोललं पाहिजे. आजारी मित्राला भेटायला जाणे, आनंद होतो की त्याच्या दुःखामध्ये सुद्धा आपण काय होतो, सहभागी होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला दुःख ही भावना कशी असते, नकारात्मक असते, आणि सुख ही भावना कशी असते, सकारात्मक असते. तर ह्या दोन्ही भावना तुम्हाला समजलेल्या आहेत. तर यानंतर तुम्हाला एक घरी करावयाची कृती या ठिकाणी आपण देणार आहोत. तर ते तुम्हाला करून यायची आहे. तुझ्या कोणत्या कृतीमुळे इतरांना आनंद होतो आणि कोणत्या कृतीमुळे इतरांना दुःख होते ते घरातील वडीलधाऱ्यांना विचारायचे आहे. घरामध्ये जे आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, आजी आजोबा आहेत, यांच्यासोबत तुम्हाला चर्चा करायची आहे आणि ही कृती घरी करायची आहे. त्या कृतीवर आपण मग नंतर त्याविषयी आपण बोलू. ठीक आहे. सरनी आनंदी भावना व दुःखी भावना याविषयी पाठ घेतला. यामध्ये
उपक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे होते. त्यांनी प्रस्तावना अतिशय कृतीयुक्त गीतातून केली आणि कृतीयुक्त गीतातून केल्यामुळे सगळे मुलं कृतीमध्ये भाग घेतले होते आणि त्यांनी गट पाडले आणि गट पाडल्यानंतर त्यांनी सूचना स्पष्ट दिल्या. गट तयार करून झाल्यानंतर त्यांनी त्या गटातील मुलांना पाठ पण वाचन करायला सांगितलं आणि चर्चा करायला सांगितली आपापल्या. त्यानंतर त्या शेवटी त्या पाठ वाचल्यानंतर पुन्हा त्या कृती होत्या त्या कृती करायला सांगितल्या, एकमेकासोबत डिस्कस करायला सांगितले आणि त्याचं सादर पण करायला लावले. आणि शेवटी जो पाठाचा शेवट होता त्यांनी घरी विद्यार्थ्यांना कृती करण्याला सुद्धा करून आणायला सांगितले होते.